आणि त्याच पक्षामध्ये आज सत्तेमध्ये असताना कुठेतरी ओबीसीवरती अन्याय होतो ही जी भावना आहे ही लोकांमध्ये जास्त बळावताना नाही, निश्चित ओबीसीवरती निश्चित अन्याय होतोय. ओबीसीला बजेटरी तरतुदी होत नाहीत, महामंडळांना अध्यक्ष भेटत नाहीत, महामंडळांना निधी भेटत नाही. महाज्योतीची मुलं आज आंदोलन करतायत तिथं नागपूरमध्ये जाऊन. अधिवेशनाचं सूप वाजण्याची आज वेळ आहे. आज उद्या अधिवेशन संपल, पण त्या महाज्योतीच्या मुलांना स्टायपंड मिळत नाही, त्यांना बजेट मिळत नाही. बजेट मिळालं तर कुठल्या हेडखाली मिळालं? बहुजन कल्याण मंत्र्यांनी यामध्ये लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. कोण होतं मग सरकार? अपयशी सरकार. ओबीसीच्या प्रश्नाकडं सरकार लक्ष द्यायला तयार नाही, हा माझा आरोप आहे सरकारवरती. काय इशारा असेल सरकारला मी सांगेन की तुमचा DNA जर ओबीसी असेल तर ओबीसीच्या महामंडळांना निधी मिळाला पाहिजे. ओबीसीच्या अनेक हे बघा, निवडणुकीला सामोरं जात असताना यांनी डझनावारी वेगवेगळ्या जातीची महामंडळं निर्माण केलीत. त्याला अध्यक्ष भेटत नाही सरकारला. किती दुर्दैव आहे ओबीसींचं. का ओबीसीचे कारखानदार नाहीत, ओबीसींचे आमदार खासदार नाहीत, ओबीसींचा पक्ष नाही, ओबीसीच्या बाजूनं आमदार खासदार बोलायला तयार नाहीत, पण तुम्ही पण बोलत नाही. हे दुर्दैव आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांना माझं सांगणं आहे की ओबीसींच्या तुमच्याकडून अजूनही अपेक्षित तुम्ही कधी निर्णय घेणार आहात? आज सरकार स्थापन होऊन 1 वर्ष होऊन गेलं, तुम्ही निर्णय कधी घेणार आहात? विद्यार्थ्यांचे प्रश्न जिथल्या तिथं आहेत. आजही ओबीसीचे वसतिगृह जिल्ह्याच्या ठिकाणी 2 वसतिगृह व्हायला हवी होती, जागाच उपलब्ध होत नाही. एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी उद्घाटन केलं नागपूरसारख्या ठिकाणी म्हणजे ओबीसीचे प्रश्न सुटले असं नाही ना होत. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसीचं वसतिगृह. आज आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे जर हयात असते तर मला वाटतं या प्रश्नावरती निश्चित त्यांनी काम केलं असतं.